2026 सालातील हा पहिलाच गुरुपुष्प अमृत योग आहे. जर तुमच्या घरात पैशाची चणचण असेल किंवा कामात यश मिळत नसेल तर कदाचित तुम्ही एक छोटीशी चूक करत आहात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 फुलवातीची अशी सेवा सांगणार आहे. तुमचा हा आयुष्यातील गरिबी कायमची दूर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. 23 एप्रिल 2026 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे गुरुपुष्प अमृत योग. मराठी नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्प अमृत योग अत्यंत पवित्र दिवस, अतिशय महत्त्वाचा. आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जेव्हा पुष्प नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा आपण त्याला गुरुपुष्प अमृत योग असं म्हणतो. आता संपूर्ण नक्षत्रामध्ये पुष्प नक्षत्र हा नक्षत्राचा राजा मानला गेला. सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं नक्षत्र आहे आणि जेव्हा हे गुरुवारी येतं तर अर्थात गुरुपुष्प अमृत असा सुवर्णयोग तयार होतो. आपण दरवर्षी फुलवातीची सेवा करत असतो, तर सालाबादप्रमाणे यंदासुद्धा आपल्याला त्या फुलवातीची सेवा करायची आहे. आता सगळ्यात आधी सेवा काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण या सेवेचे अत्यंत सुंदर अनुभव आलेले आहेत. वैयक्तिक मी घेतलेला आहे. बऱ्याच महिला या सेवा नेहमी करत असतात, ज्यांना यावर्षी म्हणजेच की या महिन्यात करणं शक्य होत नाही. धोंड्याच्या महिन्यातसुद्धा गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे. तुम्ही तेव्हा सेवा करू शकता, पण आता ज्यांना आत्ता करणं शक्य होतंय त्यांनी आवर्जून आता सेवा करायची. सेवा काय आहे सगळ्यात आधी आपण बघूया. सेवा का बरं करायची? आपण लोकांना हा प्रश्न असतो, ही सेवा करून काय मिळतं? तर 12 फुलवातीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसा का? तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात. तर आपल्याला घरात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, भरभराट, धनबुद्धी म्हणजेच की धनधान्याची कधी कमतरता भासू नये. आपल्याला आपले जे मुलं बाळ आहेत तर ते सुखरूप राहावे, घरातील वातावरण चांगलं असावं आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी. जो काही तुम्ही पगार तुमच्या घरात येतो तो स्थिर असावा, त्याच्यात वाढ हवी, पण तो स्थिर असावा. याचं कारण तुम्हाला सांगते. नेहमी म्हणत असते की एक वेळेस असं होतं की भरपूर काही होतं त्याचं आणि मग आता काय दिवस आले. आपणच असं कधी कधी म्हणतो, तर ते दिवस आपल्यावर नको यावे म्हणून माता लक्ष्मी समोर, परमेश्वर समोर, बहुतेक जण सगळ्यांसमोर नेहमी झुकून राहायचं असतं. माता लक्ष्मी समोर जो मास करतो त्याचं काहीही खरं नाही. लक्ष्मी खूप चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही, म्हणून परमेश्वरासमोर नेहमी झुकून राहायचं असतं. आता दुसरं सेवा कुणी करू शकतं? तर सेवा कुणीही करू शकतं. अर्थात मासिक धर्माचा ताई 4था दिवस आहे, सेवा करू का? तर पहा, आपल्याकडे 4 दिवस मासिक धर्माचे पालन केले जातात. काही ठिकाणी असं आहे की 4थ्या दिवशी डबल आंघोळ करून पूजा केली जाते. पण जर तुमचा जो त्रास आहे तो कमी नाही होत तर 4 वेळा आंघोळ केली तरी त्या सेवेला काही महत्त्व नाही. पहा मंडळी, 4 दिवस पाडायचे असतात. 5व्या दिवसापासून तुम्ही सेवा करू शकतात. मग अशा वेळेस जर तुम्हाला मासिक धर्माचा पहिला, दुसरा, तिसरा दिवस होतोय तर तुम्ही कोणाकडून तरी 2-3 दिवस सेवा करून घ्या. आता पुष्प नक्षत्र कधी लागतोय तर तो गुरुवारी रात्री 8:56 लागत आहे. 56 की 57 मिनिटांनी लागतोय. थोडक्यात काय, ही जी सेवा आहे पुष्प नक्षत्राच्या काळामध्ये करायची असते. पहिल्या दिवशी आधी सांगते, गुरुवारी ही सेवा तुम्हाला थोडक्यात रात्री 9 नंतर सूर्योदयापर्यंत म्हणजेच की दुसऱ्या दिवशी तुम्ही सूर्योदयापर्यंत कधीही करू शकता. थोडक्यात 9ला करा, 10:30ला करा, 10ला करा, 11ला करा, 12ला करा, 1पर्यंत तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी ही सेवा पुष्प नक्षत्राच्या काळावर करायची असते. सकाळी करू का अशा कमेंट करू नका, कारण पुष्प नक्षत्र हे संध्याकाळी अगदी रात्री म्हणू शकतो आपण, कारण की ते 9च्या दरम्यान सुरू होतं, म्हणून तुम्ही 9 नंतर ही सेवा करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सेवा काय करायची? कुणीही करू शकतं. मासिक धर्म असेल तर कोणाकडून तरी करून घ्या. सुतक विटाळ असेल तर ती सेवा करता येणार नाही, नेक्स्ट मंथला करता येईल. त्याच्या आधी ही सेवा करत असताना याच्यात खाटा नाही चालत, खंडन नाही पडत. हो, मासिक धर्माचे 4 दिवस आल्यावर
तेवढं खंडन चालतंच, कारण महिनाभर ही सेवा चालते. तर लगेच आपल्याला काही मासिक धर्म येत नाही असं होत नाही. प्रेग्नेंट महिलासुद्धा ही सेवा करू शकता. पण तुम्हाला जर गावाला जायचं असेल, आता समजा मला माझ्या माहेरी जायचं आहे, तर माहेरी सेवा करता येणार नाही. तुमच्या घरात सेवा आहे, तुमच्या घरातच तुम्ही करू शकता. बहुतेक जणांना तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे काही कामानिमित्त. जर तुम्ही तुमच्या गावाला आहात आणि तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. पण मग माहेरी चालेल का? तर माहेरी वगैरे ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. आता समजा 1-2 दिवस तुम्ही चालत आहात, देवाला चालेल. तुम्ही समजा आपल्या कुलदेवताला सुट्ट्या लागल्या आहेत, तर कुलदेवताला आपण जात असतो, तर एखाद्या दिवस स्किप झाला तरीही चालेल. कारण की पहा मंडळी, तुम्हाला सांगते, तुम्ही हे कार्य जे आहे करत आहात, तरी ते तुम्ही देवासाठीच करत आहात. आणि अर्थात तुम्ही आता समजा मला माहेरून जायचं आहे, तर मग माहेरीला जाण्याच्या आधीच तर मी हे सगळं पहाटे उठून ती सेवा करेल. बहुतेक जण दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर ती सेवा करेल. असे 1-2 दिवस इकडे तिकडे मॅनेज करू शकतो. या दिवशी या सेवेचे एक वेळ असावा. पहिल्या दिवशी पुष्प नक्षत्रावर मी सेवा करणार, म्हणजेच की मी गुरुवारी रात्री ही सेवा करणार. दुसऱ्या दिवशी एक वेळ ठरवणार, मग ती सकाळची असो किंवा संध्याकाळची असो किंवा दुपारची असो. शक्यतो ना लक्ष्मी प्राप्तीची सेवा संध्याकाळी करायची असते. बट स्टील काही कारणामुळे ज्यांना शक्य होत नाही किंवा ज्यांना कुठेतरी काम आहे, सकाळी करणं शक्य होत नाही, त्यांनी सकाळी करावी. ज्यांना संध्याकाळी करणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी करावी. तर पहा, पण एक वेळ असावी. जसं तुम्हाला सांगते, जर तुम्हाला आज मला देवाला जायचं आहे, असं तुम्हाला माहेरी जायचं आहे, तर तुम्ही सकाळी पहाटे उठून ही सेवा कराल आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर पण ती सेवा तुम्हाला कराल. थोडक्यात काय, 1-2 दिवस टाईम इकडे तिकडे झाला तरीही चालतो. आणि मला माझ्या देवीला जायचं आहे, एक अख्खा दिवस मला जायचं आहे, मला सेवा करायला जमणार नाही. मग अशा वेळेस काय करू शकता, तर तुमच्या घरात जर कुणीतरी सेवा करणार असेल, तर एक दिवस त्यांना सेवा करायला सांगा. नाहीतर एक दिवस ती स्किप झाली तरीही चालेल, कारण तुम्ही देवाला चालला आहात, कुठेतरी फिरायला चालले नाहीत. मग ती सेवा स्किप करू नका, ती कोणाला तरी करायला सांगा. आणि शक्यतो ही सेवा जर तुम्ही करत आहात तर तुम्हीच करा. एवढंच की मासिक धर्म आला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, जर तुम्हाला गुरुवारी मासिक धर्म असेल, दुसरा, तिसरा, चौथा, तर ते 3-4 दिवस घरातल्या कोणाला तरी करायला लावा. नंतर तुम्हाला करायचे आहे. का सांगते, कारण असा प्रश्न येतात, तुम्ही म्हणाल सेवा राहिली बाजूला, बाकीचंच चालले. पण ते बाकीच्या टॉपिकवर खूप जास्त प्रश्न होतात, कधी कधी उत्तर द्यायला जमत नाही. ठीक आहे, नियम अटी काय आहे, जर तुम्ही सेवा करत असाल, जर सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल, पण बाकी कुठलेच नियम नाही. शक्यतो परात खाऊ नका, बाकी काहीही खाऊ नका. ठीक आहे, आता सेवा काय करायची, गुरुवार असल्यामुळे पहिल्या दिवशी तुम्हाला एक वात घ्यायची आहे. आता ही सेवा कशी आहे की चांदीची निरंजन असावी, असेल तर घ्या, नाही तर पंथी असते ना, पंथीसुद्धा चालते. आता पंथी का सांगत आहे, कारण की भरपूर सेवा होतात. 12 दिवस 12 वाती होतात. मग नंतर एक म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम होतो. आपण शाळेत शिकलो आहोत, 12 दिवस 12 वाती होतात, पण नंतर एक वात आपली कमी होतात. ते सांगते मी तुम्हाला. आधी एवढ्या निरंजनामध्ये आता मी सुद्धा चांदीची वापरते, तर ती खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही पंथी घेतली, चांदीची घ्या, पितळी घ्या, तांब्याची घ्या, कुठलीही निरंजन तुमच्या घरात असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. बघा मंडळी, तुम्ही मातीची घेतली तरी हरकत नाही. आता काय करायचं ते पुढे सांगतेच. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटही नक्की करा. तर पहा मंडळी, आता काय करायचं आहे, या सगळ्या ज्या वाती आहेत ना, ह्या मस्त तुपात भिजत घालून ठेवायच्या, कारण की ही दिवस 24 दिवसाच्या सेवा आहे. 24 दिवस. आता तुम्हाला सांगते, आज गुरुवार आहे, 23 तारीख आहे. रात्री 9 वाजता मी 1 वाजता पेटवणार आणि निरंजन तीच घ्यायची. ती निरंजन किंवा पंथी आहे तीच तुम्हाला घ्यायची आहे. आणि पंथी तर काही धुवायची गरज पडत नाही, निरंजन धुतली तरीही चालते. या 24 दिवसाच्या कालावधीमध्ये, कारण की खूप काळी पडते, तुम्ही धुवून वापरू शकता.
आता पहिला दिवस आहे, तर माझ्या घरातील एक निरंजन आहे, त्याच्यावर मी ही फुलवात ठेवली. तुपाची वात ठेवायची. तुपाची वात शुद्ध गाईची तूप असावं. बहुतेक जण घरातलं कुठलंही तूप चालतं. सगळ्यात आधी तेलाच्या वात्या करायच्या नाही. फुलवातीची सेवा आहे मंडळी, तर फुलवातच घ्या. अगदी 15 ते 20 रुपयाला भरपूर असा बंडल येतो की 6-7 महिने तरी गोर पडत नाही. जर तुम्ही कमी होऊन जाते तर फुलवातीची सेवा आहे, तर फुलवातच घ्या. तूप सांगितलं आहे तर तूपच टाका. तूप का, तर अर्थात हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. घरातलं तूप, जे आपण घरातलं साठवणीचं तूप करतो तेही चालेल. बघा मंडळी, घरातलं किंवा गाईचं तूप तुम्ही घरात करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्हाला तूप घ्या. अगदी छोटासा जरी डब्बा आणला, काय असेल त्याची किंमत, तेवढा जरी डब्बा आणला तरी तुमचं ते 24 दिवस आरामशीर चालेल. म्हणून तेलाचं करू नका. तुपाची सेवा करायची आहे. सेवेचे काही नियम आहेत. जसं आपण गुरुचारित्र पारायण केल्यावर काही नियम असतात जे पाळायचे असतात, किंवा दक्षिण वगैरे दिशा घ्यायची असते. लोक म्हणतात की दक्षिण दिशेलाच पाहिजे किंवा ब्राह्मणांना जीव घातलं पाहिजे, पण आपल्याकडे नाही, तर आपण ते स्किप करत असतो. किंवा काही आपण केंद्रात, मठात, मंदिरात किंवा गरिबाला दानधर्म करत असतो. मग काही ना काही मार्ग करत असतो ना, तर त्याच पद्धतीने आहे की आपल्याला तुपाच्या वाती लागणार आहे. ठीक आहे, म्हणजेच की तूप लागणार आहे, काही हरकत नाही. आपण खूप खर्च करत असतो, तर थोडंसं तुपाला खर्च केला तर काय बिघडत नाही. तर आपल्या दिवशी, या पहिल्या दिवशी एक वात मी अशी पेटवणार. ही वात पेटवली की माझ्या सेवेला मी सुरुवात करणार. जी निरंजन आहे तिला आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा की मी माझ्या आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा करणार आहे. तुम्ही संकल्प केला तरी हरकत नाही. तर पहा मंडळी, नंतर म्हणजे की गुरुवारीच तुम्ही संकल्प करा, नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. पहिली वात मी पेटवली. ही वात शांत होईपर्यंत, कारण की तूप लागतं आपल्याला, म्हणजे तूप टाकायचं. ही वात पूर्ण शांत होईपर्यंत त्याच्यावर सेवा करायची आहे. नाहीतर वात पेटून दिली, झाली माझी सेवा नाही. सेवा महत्त्वाची आहे. मूळ जो अंग आहे ती आपली सेवा आहे, तर ती सेवेचंच आपल्याला करायची आहे. आता सेवा काय करायची सांगते. एक वेळा श्रीसुतम फलसूत्र साहित्य, एक वेळा श्रीसुतम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र. बघा, एक वेळा श्रीसुतम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायण ब्रह्मादेव वासुदेव धीमी तनो विष्णू प्रचोदया. 16 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मी. 16 वेळा कुबेर मंत्र, त्याचबरोबर 16 वेळा निर्वहन मंत्र. एक माळ श्री स्वामी समर्थ. मंत्राशिवाय गुरुच्या सेवेशीही कुठलेही सेवेला फलत जात नाही. आता एक माळ, ती बाकीची सगळे मंत्र 16 वेळा तुम्हाला म्हणायचे आहेत. अजिबात मोठी सेवा नाही, मी तुम्हाला खरं सांगते. अगदी म्हणजे आता प्रत्येकाच्या त्या स्पीडवर आहे, पण तरी पण सांगते, 8 ते 9 मिनिटात तुमची सेवा आरामशीर होईल. 8 ते 9 मिनटं, बहुतेकांना 1-2 मिनटं इकडे तिकडे सेवा कळालेली तुम्हाला. आता तुम्हाला सांगते की ते कसं करायचं. पहिल्या दिवशी, आज गुरुवार आहे, मी एक वात पेटवली. वात शांत होणार तोपर्यंत माझी सेवा घडणार. सेवा झाली की महाराजांना प्रार्थना करायची की आजची सेवा तुमच्या चरणी मी रुजू केली. मग मी जे काही वात आहे ती शांत झाली की त्याचं निर्मल्य खालचं काळं, बघा कापसाचं काळं काळं उरतं, ते घ्यायचं. एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये, बहुतेकांना एका पिशवीमध्ये भरून ठेवायचे. हे संपूर्ण होईपर्यंत लगेच फेकून द्यायची घाई करायची नाही. आधीच सांगते, पहिल्या दिवशी एक वात केल्यावर जेवढी सेवा सांगितली तेवढी करणार. दिवा शांत झाला की ती काजळी, ज्याला आपण म्हणतो, ती काजळी काढून घ्यायची, एका डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून द्यायची. ठीक आहे, या सगळ्या वाती आपण तुपात भिजवून ठेवणार आहे. आज गुरुवार होता, एक वात केली. उद्या शुक्रवार आहे, तर ती मी काय करणार, 2 वाती घेणार. गुरुवारची 1 आणि शुक्रवारची 2 वाती, समजलं. आता शनिवारची 3 वात येणार. या पद्धतीने झालं तर बघा, गुरुवारची 1 वात, म्हणजे आज गुरुवार होता, आज मी 1 वात पेटवली, तर उद्या शुक्रवार आहे, मी 2 वाती पेटवणार. ठीक आहे, ही वात पेटवणार, सेम सेवा करणार. सगळ्या सेवा शेवटपर्यंत सेम करायच्या आहेत. मग दुसऱ्या दिवशी गुरुवार होताना 2 वाती पेटल्या. वात शांत झाली की त्याचं निर्मल्य टाकलं, जे काही काजळी ती काढली. आता मी साईडला ठेवलं. एका डब्यात मी सगळं जे काही आहे ती काजळी ती गोळा केली. आता आला शनिवारी काय करणार, मी 3 वाती जाणार. ठीक आहे, 3 वाती जाळल्या. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात,
चौथ्या दिवशी 4 वात, 5व्या दिवशी 5 वात. आता बघा हे वाढत चालतंय ना, म्हणून सांगते. मोठी पंथी घ्या. 6व्या दिवशी 6 वात, 7व्या दिवशी 7वी वात. ठीक आहे, असं आपल्याला करायचं आहे. मग या सगळ्या वाती एकत्र करायच्या, छानपैकी तुपात भिजवायच्या आणि 7व्या दिवशी 7 वात, 8व्या दिवशी 8 वात, 9व्या दिवशी 9 वात आणि 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12. हे झालं 12व्या दिवशी 12 वात गेल्यावर. तर 12व्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती, 12व्या दिवशी 12व्या वाती झालं. आता 13वा दिवस येतो. 13व्या दिवशी येतो तेव्हा पण 12वी वात. 12 दिवस लगातार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सेवेचे जेवढे दिवस तेवढे आपल्याला वाती वाढवायच्या. म्हणजेच की काय, जो काही चढता क्रम लावला आहे तोच आपल्याला उतरता क्रम सुद्धा घ्यायचा आहे. आता याच्या काळामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला, समजा सुरुवातीचे 10 दिवस सेवा झाली, नंतर मासिक धर्म आला तर 4 दिवस थांबायचे. 5व्या दिवशी जिथून सेवा चालू होती, समजा माझी 10 दिवसाची सेवा कंटिन्यू झाली आहे, मग 5व्या दिवशी मी कुठली सेवा येईल, 11व्या दिवशीची येईल. म्हणजे ती सेवा आपल्याला कंटिन्यू करायची, नव्याने सुरुवात करायची गरज नाही. या पद्धतीने जर तुम्हाला माहेरी जायचं असेल तर ती सेवा करू नका, कारण त्या सेवेला खंडन चालत नाही. एखादा दिवस जर इमर्जन्सी जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर देवाला गेलात किंवा काही कामांसाठी गेलात तर तुम्ही करू शकता. पण असं खूप गावाला चाललो आहे आणि माहेरी सेवा करू शकतो का, असं होणार नाही. तर या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची तुम्हाला सेवा करायची. या सेवेचे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत. प्रत्येक महिला दरवर्षी ही सेवा करत असते. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा, सुखशांती मिळावी, लेकरा बाळांना सुखात ठेवा, हीच मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.